आणि आज रात्री वर्षातील शेवटचं खग्रास चंद्रग्रहण दिसतंय। हे ब्लड मून रेड मून रात्री 10 वाजल्यापासून ते 3 तास 28 मिनिटांपर्यंत पाहण्याची संधी मिळणार आहे। 2022 नंतर भारतामध्ये दिसणारं हे सर्वात मोठं पूर्ण चंद्रग्रहण आहे। खग्रास चंद्रग्रहण आपण या ठिकाणी पाहताय। जेव्हा चंद्र हा पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीमध्ये येतो त्यावेळेला खग्रास चंद्रग्रहण होतं आणि या खग्रास ग्रहणामध्ये पृथ्वीच्या दाट सावलीमध्ये शिरल्यानं चंद्रावर सूर्यप्रकाश पडत नाही। परिणामी चंद्र पूर्णपणे हा काळा दिसला पाहिजे असं वाटणं साहजिकच आहे। आणि 2022 नंतर भारतामध्ये दिसणारं हे सर्वात मोठं पूर्ण चंद्रग्रहण आहे। साध्या डोळ्यांनी सुद्धा हे चंद्रग्रहण जे आहे ते पाहता येणार आहे आणि 1997 नंतर पहिल्यांदाच असं काहीसं घडतंय। देशभरामधल्या खगोलप्रेमींसाठी ही एक वेगळीच पर्वणी म्हणावी लागेल, कारण आज देशभरात साध्या डोळ्यांना खग्रास चंद्रग्रहण पाहता येणार आहे। विशेष म्हणजे 1997 नंतर पहिल्यांदाच खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळतंय आणि आपल्याला हे चंद्रग्रहण थेट पाहता येतंय। याआधी 2018 मध्ये 2 वेळा खग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दिसलं होतं आणि त्यानंतर आता 7 वर्षांनी भारतीयांना खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळतंय। रात्री 9:57 चंद्रबिंब हे पृथ्वीच्या छायेमध्ये यायला प्रारंभ झाला, म्हणजेच या ग्रहणाला सुरुवात झालेली आहे। आणि रात्री 11 वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायामध्ये आल्यानं लालसर तपकिरी रंगाचा दिसेल। नेहमीप्रमाणे हा प्रकाशित चंद्र दिसणार आहे आणि रात्री 11 ते रात्री 12:23 ही खग्रास स्थिती आपल्याला दिसणार आहे आणि साध्या डोळ्यांनी सुद्धा हे खग्रास चंद्रग्रहण पाहता येणार आहे। खगोलप्रेमींसाठी ही एक वेगळीच पर्वणी म्हणावी लागेल। 1:27 संपूर्ण चंद्रबिंब हे पृथ्वीच्या छायेतून बाहेर येईल आणि त्यामुळे हे ग्रहण सुटेल। नैसर्गिक घटना जी आकाशामध्ये घडणार आहे आणि भारतातून ते दिसणार आहे याचा आनंद घ्या असं आवाहन खगोल अभ्यासकांकडून करण्यात आलेलं आहे।